नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत संरक्षण मंत्रालयामध्ये एक महत्त्वपूर्ण नियुक्ती झालेली आहे त्या संदर्भात माहिती. भारतीय उद्योगांना चीनचा विळखा कशा पद्धतीने आलेला आहे या संदर्भात माहिती. तसेच नुकतेच UPI ला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नॉर्वे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 4 मे. 4 मे 1930 गांधीजींना आजच्या दिवशी अटक करण्यात आलेली होती. सविनय कायदेभंग चळवळमध्ये गांधीजींची पुण्याची येरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली होती. 4 मे 1799 श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये टिप्पू सुलतान हा ब्रिटिशांकडून मारला गेलेला होता. 4 मे 1989 सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी 30% जागा राखीव अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी आजच्या दिवशी केलेली होती. 4 मे 1995 महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय हा आजच्या दिवशी घेण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारताच्या संरक्षण वित्त सचिव म्हणजे डिफेन्स फायनान्स सेक्रेटरी या पदावर 1 मे 2026 रोजी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विश्वजित सहाय. संरक्षण मंत्रालयामध्ये नवा महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. 1990 बॅचचे भारतीय संरक्षण लेखा सेवा म्हणजे IDAS अधिकारी विश्वजित सहाय यांनी 1 मे 2026 या दिवशी संरक्षण मंत्रालयात सचिव डिफेन्स फायनान्स या पदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी ते कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स म्हणजे CGDA म्हणून कार्यरत होते. सेंट डिफेन्स कॉलेज दिल्ली विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी व कायदा पदवीधर आहेत. तसेच संरक्षण वित्त व सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील 30 पेक्षाही अधिक वर्षांचा त्यांच्याकडे समृद्ध अनुभव आहे. त्यांच्याकडे महत्त्वाची पदे कोणती कोणती होती? तर अतिरिक्त सचिव व वित्त सल्लागार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, संयुक्त सचिव भारी उद्योग विभाग, वित्त व्यवस्थापक संरक्षण मंत्रालय आणि संचालक माहिती व प्रसारण मंत्रालय. पुढचा प्रश्न. भारताच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यामध्ये चीनचा वाटा कितीपेक्षा जास्त आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30%. भारतीय उद्योगांना चीनचा विळखा हा अतिशय जबर असा बसलेला आहे. भारताच्या 30% पेक्षाही जास्त कच्च्या मालाचा पुरवठा हा चीन या देशाकडून होतो. त्यामुळे भारतीय उद्योगांची चीनवरील निर्भरता ही अधिकच वाढलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, औषध, मशिनरी या क्षेत्रांना यामुळे मोठा धक्का बसणार आहे. प्रमुख क्षेत्रातील चीनी वाटा कसा आहे? तर सेंद्रिय रसायनामध्ये 48%, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 43% आणि मशिनरी व कॉम्प्युटरमध्ये 40%. त्यामुळे आपल्याला आगामी काळामध्ये ही चीनवरील निर्भरता कमी करावी लागणार आहे. कारण आगामी काळामध्ये कोणतीही युद्धजन्य परिस्थिती झाली तर याच आपल्याला निर्भरतेचा वापर करून चीन आपल्यावर दबाव टाकू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील अशा पद्धतीच्या फॅक्ट्स माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच कोण ठरलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर रितिका श्री. आर रितिका श्री या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर पंच म्हणून ठरलेल्या आहेत. आर रितिका श्री या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथीय क्रिकेट पंच ठरले आहेत. तामिळनाडूच्या सेलम येथील रहिवासी असलेल्या रितिका यांनी क्रिकेटच्या मैदानात पंच म्हणून कामगिरी करत एक ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. नाव लक्षात असू द्या, आर रितिका श्री, आणि कुठे तर तामिळनाडूच्या या रहिवासी आहेत. पुढचा प्रश्न. WHO ने नवजात शिशूंसाठी प्री क्वालिफाय केलेल्या पहिल्या मलेरिया विरोधाची औषधाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्टमिथर ल्युमेन फॅन्टराइन. WHO च्या नवजात शिशूंसाठी पहिल्या मलेरिया विरोधी औषधाला नुकतीच मान्यता मिळालेली आहे. ही मान्यता आता WHO ने दिलेली असून औषधाचं नाव आहे आर्टमिथर ल्युमेफॅन्ट्रेन. 24 एप्रिलला याची मान्यता दिली. 24 एप्रिल का? कारण 24 एप्रिल हा दिवस मलेरिया दिनाच्या पूर्वसंध्येला आपण ही मान्यता दिलेली आहे. 25 एप्रिल हा या दिवशी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. तर 2 ते 5 किलो वजनाचे नवजात शिशू यांना ही लस देण्यात येईल. या अगोदर प्रौढ लोकांची मलेरियाची लस ही दिली जात होती आणि WHO प्री क्वालिफिकेशन म्हणजेच जागतिक मान्यता ही आता मिळालेली आहे आणि सर्व WHO सदस्य देश आता ही लस
थेट वापरू शकता. त्यामुळे लक्षात घ्या, नावं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि कोणत्या आजारावर ही लस कार्य करते, तर मलेरिया या आजारावर करते आणि जागतिक मलेरिया दिन हा कधी साजरा केला जातो? तर 25 एप्रिल या दिवशी जागतिक मलेरिया दिवस हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, यू-पी-आयची सुरुवात कधी झाली? म्हणजेच यू-पी-आय कधी सुरू केले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11 एप्रिल 2016. यू-पी-आयला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसने आपल्या स्थापनेच्या दशकात भारताच्या आर्थिक व्यवहारांची पद्धत पूर्णपणे बदलून टाकलेली आहे. 10 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा डिजिटल प्रयोग आज जगातील सर्वात मोठा रिअल टाइम पेमेंट प्लॅटफॉर्म बनलेला आहे. जागतिक स्तरावरील जवळपास अर्ध्या तात्काळ डिजिटल व्यवहारांमध्ये यू-पी-आयचा वाटा आहे. छोट्या व्यवहारांपासून मोठ्या आर्थिक देवाणघेवाण पर्यंत यू-पी-आयने व्यवहार अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ केलेले आहेत. द युनिफाईड पेमेंट इंटरफेस यू-पी-आयची सुरुवात ही 11 एप्रिल 2016 या दिवशी करण्यात आलेली होती. याची सुरुवात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIने केलेली आहे. यू-पी-आय आज केवळ भारतापुरते मर्यादित नसून जागतिक डिजिटल पेमेंटसाठी देखील एक आदर्श मॉडेल ठरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, जागतिक मलेरिया दिन हा कधी साजरा केला जातो? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 24 एप्रिल, पर्याय क्रमांक 2, 25 एप्रिल, पर्याय क्रमांक 3, 26 एप्रिल आणि पर्याय क्रमांक 4, 27 एप्रिल. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न आहे. तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.